हरिओम. आज गुरुवार 9 मे 2024 वैशाख शुद्ध प्रतिपदा. सद्गुरू ब्रह्मचैतन्य कोंडलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत ते म्हणजे शुद्ध वातावरण आणि पवित्र आचरण. ऐकूया त्यांचे विचार. आपल्या घरातलं वातावरण शुद्ध, शांत, पवित्र असावं. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नाही असं वाटावं. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असं समजून त्या प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इत्यादी सर्व काही यश संपादन करा. अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐशारामात राहून गादागिर्द्यांवर लोळा. पण हे करीत असताना तुमचं अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेलं राहू द्या. कोणाशी वाद घालत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो. नंतर मान मिळवण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. जगातल्या अजिंक्य पुरुषसुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात. तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असेल पण त्या विषयापुढे त्यांचं काहीच चालत नाही आहे. प्रेमात गुंतू नका, तसं द्वेष मत्सरातही गुंतू नका. दोन्ही सारखेच घातकच आहेत. आपला प्रिय नातेवाईक मेला आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला. दोघेही मेल्याचे सूतक सारखंच ना. अगदी त्याचप्रमाणे मनुष्य प्रेमाने गुंतला काय किंवा द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखंच आहे. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे हो. ढोंग, बुवाबाजी इत्यादींच्या भानगडीत तुम्ही पडूच नका. अगदी काहीही न केलं तरी चालेल, पण ढोंग मुळीच करू नका. आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा. अगदी अनुभवाने मी सांगतो की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका. आपलं कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून त्याचं अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरुरी आहे. आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असं म्हणतो, मग आमची वृत्ती का न सुधारावी? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही. श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गोपींकडे पाठवलं. भगवंताच्या नावामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपींचं नामावरचं प्रेम पाहून उद्धवाला आश्चर्य वाटलं. नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे आणि ते पाहून उद्धवाने देवाला सांगितलं, देवा तू मला ज्ञान दिलंस खरं, पण तुझ्या भक्तीचं प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे, ते तू मला दे. खरोखर त्या नामाचे महात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे. तुम्ही सर्वजण इथे आला आहात. इथून रामाजवळून काही मागून न्यायचंच असेल ना, तर ते नामाचे प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात राहा. राम कृपा करेल हा भरोसा बाळगा. आपल्या जीवनात सहजता हवी आणि सहजतेमध्ये समाधान नक्कीच आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.